ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी युतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले। भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सभागृहात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने वातावरण तणावपूर्ण झालं होतं। भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सभागृहातच नाराजी व्यक्त करत थेट खुर्ची सोडल्याने चर्चेला उधाण आले। युतीत असूनही भाजप नगरसेवकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला नगरसेवकांनी केला। शिंदे गटाच्या नगरसेवकांनी तसंच महापालिका प्रशासनानं भाजप सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना डावलल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी स्पष्ट शब्दात युतीत सत्तेत असलो तरी आम्ही गप्प बसणार नसल्याचं सांगितलं। भाजपनं नेहमी चौकीदाराची भूमिका बजावली आणि यापुढेही बजावत राहू। त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी युतीतील अंतर्गत मतभेद अधिकच ठळक झालेत। महासभेतील या घडामोडींमुळे आगामी काळात महापालिकेतील सत्ता समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते।